आचार्य अकॅडमी डॉक्टर्स, इंजिनियर्स तसेच लेफ्टनंट घडवण्यासोबतच एक सुसंस्कृत माणूस घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी अकॅडमी। 11वी 12वी जेई, नीट, MST, CET, NDA कोर्सेस उपलब्ध। शाखा पुणे, वाकड, रहाटणी, बारामती, इंदापूर। मोबाईल 724 951 1729। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। रामभाऊ, फार मात्र झालंय बघा तुमच्या रानाचं। पाटील, काय राहिलंय का ह्या ऊसात? काय कळा राहिलं नाही, अंग टाकून दिलं ऊसानं। अहो त्याला पाणीच नाही तर काय करेल? पाणी आहे तर जीवन आहे। हा, आपण ह्या माणसाने लक्ष नको द्यायला बाळासाहेब। उन्हाळा टेम्परेचर बलमे मरेल। हा, टेम्परेचर 44 झाले। अहो बाळासाहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर। हा, तव्यावर जसायला ह्या ताडा ताडा उड्या मारतात का नाही, तसं उन्हाचं चटकं बसतेत, म्हणून तर पांढरी कापडं घालून आलोय मी। अहो लय अवघड झाले, लय उन्हाळा पाणी राहिले नाही नदीत। 15 दिवस पाणी टिकाय पाहिजे तर नदीतलं सुभाषराव सगळ्याची पिकं वाचली असती। आता काय निसर्गाच्या पुढे आता कसं पाणी टिकले नदीमध्ये? अरे वाळूचा उपसा होतय ना वर्षानुवर्षे। रामभाऊ, हा या पाण्यात सुद्धा ऊस तुम्हाला जगावता आला असता, पण लक्ष नाही ना रामभाऊ तुमचं। सारखं पुढार पण ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात जायचं, शेतीकडे कोणी लक्ष द्यायचं? रामभाऊ, राजकारण तरी करा किंवा शेती तरी करा। ज्या ज्या अडचणी त्यालाच माहीत असतात। उठलं की सल्ला देणं सोपं असतं। सुभाषराव, जो लोकांना शेतीविषयी ज्ञान देतो त्या माणसाला तुमच्यासारख्याने ज्ञान शिकवायची गरज नाही। पण विषय असा आहे, सारखी ती मोटर जळती, गाण्याने ते काय मराव का? बरं, त्या गाण्याला माराय गेलं, हाणाय गेलं की तुम्ही म्हणता हाता तोंडाला आले, पोरग हाताला आले नाही। त्याचं काय होतंय, लाईटीचं व्होल्टेज कमी जास्त होते आणि लाईट बी जाते ना अचानक येते। सुभाषराव, तुम्ही विचार करा, बाळू किती टन गेला असता हा ऊस? जर ह्या ऊसाला वेळेवर पाणी गेलं असतं तर विचार करा, यंदा माझा ऊस किती टन गेला असता? पाटील, हा, ह्याच्या औरत रामभाऊच्या औरत हा, कमीत कमी म्हणतोय हा, 2.5 टनाच्या वर ऊस गेला नसता। बाळासाहेब, सुभाषराव सांगा आता। रामभाऊची चेष्टा लावली काय तुम्ही? का 2.5 टन? सगळ्या औरतला सांगितलं, सगळ्या। म्हणजे बाळ्या, तुला 250 टन म्हणायचंय काय? अरे 2.5 टन म्हणतोय एक बैलगाडी। हे मला सांगा, ही सुभाषराव ही बघा उंडगा धंदा शेतीचा। नाही नाही बाळासाहेबांचं ते बरोबर आहे, कारण ऊसाची अवस्थाच आहे तशी। कांद्या माझं घ्या। हा, ज्वारीचं ताट तरी मोठं असतं बाळासाहेब। हा, हा, हा। रामो, बेकारी रे झाली तुझ्या रानाची। 1 मिनिट कशाची 1 मिनिट? माझ्या ऊसाला उंदीर लागलाय म्हणजे काय? हा, अरे उंदीर पण मरते तुझा ऊस खाऊन। होय, बघणार माणसा, तुझ्या बापाने शेती केली ती। हॅलो, आला बघा पुढे। जराड साहेब, काय चाललंय? अरे कुठला जराड साहेब? त्याच्या घरी खायला नाही। कोणता जराड साहेब? वन विभागाचे जराड साहेब। जराड साहेब, माझ्या रानामध्ये उंदरांनी धुमाकूळ घातलाय, ताबडतोब इथं पिंजरा मालवा, नाही तर अक्षरशः मी गोळ्यात झाडून उंदीर मारीन। तुम्ही म्हणू नका की रामभाऊ तुम्ही हत्या केली, आम्हाला का नाही कळवलं? हे बघ, ही कांडीचा उसट टाकेल डोक्यात। जराड साहेबाला ताप देतोय, तुला कळत नाही वय? उंड घ्या सुभाषराव, माझी आबरू गेली सगळी। ताबडतोब, मला माहित नाही, पाहणी करा। ठेवते। अरे काय कर जराड साहेब, उंदराला काय करेल जराड साहेब? तिकडे सुभाषराव, बाळ्या असा जे झोडीन ना तुला,
हे बघ काय चुकलं बाळासाहेबाचं? काय चुकलं चुकलं माहिती? काय? तुमचं बी चुकतंय. ठीक आहे, ऊस आहे का? होय, लक्ष द्या की जरा. येरेला आमच्याकडे ही तडाव कांडी असती ह्याची कुणाच्या पोटचा ऊस लावला ही मोकार राजकारणामध्ये फिरल्यामुळे हे असं होतं उसाच्या वर. हेच रामभाऊच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. गुडघ्या एवढा ऊस आहे पण त्याच्यामध्ये कांड्या 25 आहेत. काय सुभाषराव हाय का कोण? काय करतो माहितीये का? पाणी असलं ना पावसाळा सोडून देतो गुडघ्या इतका तास भरतो आणि उन्हाळ्यात आता बोंबल्यात बसला आता मला स्वतः लक्ष द्यायची वेळ आलेली आहे. ताट्या ह्याला ड्रीप पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने मी पक्या टाकेल. मला बोलू द्या. रामभाऊला शेतीचं शिकवतो. रामभाऊ परवा ननबापाच्या फुयेत ना त्या म्हणत होत्या ह्या रामभाऊनी शेतीला गिरायक बघाव. अक्षरशः माझ्या आबरू जाते. म्हणली शेती करायची अक्कल आहे. बोंबलं थिणतोय पुढार पण मिरावतोय आणि उंदर गळ पडल्यावर बांधाला. बळ्या त्या फुईला जागरणाचं आम्ही आमंत्रण दिलं नव्हतं त्यामुळे जळत असेल. फुई पकडायला माग झाली. तुझ्या जागरण गोंधावर बसली ती. माझ्या जळून रामभाऊ गावातली लोक लय नावड होते. बाळासाहेब. अरे मला तोंड दाखवाय जागा नाव ठेवणाराचे दात बाळासाहेब, एक मी ह्याच्यावर पाटील पर्याय करतो. हा. रामभाऊ, तुमच्याच्याने काय हे ऊस पिकावून होणार नाही. एक काम करा बाळासाहेब. पेटवून दे. नाही पेटवू नका. पेटवून नाही, आमच्या गुरांना द्या. काय म्हणतो 1500 देता येतील जिकराचं पोट तरी बरं. म्हणजे पाटील तुम्ही माझ्या शेतीला नाव ठेवून तुमचं हित बघताय काय? सुभाषराव 8 दिवस थांबा. दिल्लीपासून मी पाणी मागवतो. टँकरचे टँकर रानात आणतो आणि ऊस भिजवून टाकतो. बाळ्या माझ्या मोटरीचा घोटाळा झालाय रे. सारखी दगा देते मोटर. त्याच्यामुळे ही का नाही? वेळ आली. मी माझी मोटर आहे ना बाळ्या ती फिटर बोलावतो आत्ताच. असाच झाडतो फिटरला. मोटर नीट करायचा लोक. ते येणारच नाही रामभाऊ फिटर. काही चरकी काही मागचं 100 रुपये तुम्ही दिले नाहीत. रोज देतो बाजारात गाठतो. 100 रुपये मी जास्त दिलत बाळ्या. समजा मोटर आणली तर पाणी कुठलं काढणार तुम्ही? काय बाळ्या मोटरकडे जायचंय. पाटील मोटरकडे चला. मोटरकडे जायचंय बाळ्या. सकाळचा मला घेऊन जातो. सगळा माझा कामाचा इस्कूट बाल्या करून टाकतोय. रामभाऊ बघितलं अहो तुम्हाला कळायला पाहिजे ना. राजकारणी लोकांना वेळेची किंमत नसते. बाळासाहेब तुम्हाला तरी कुठं आहे? आला दुसरा तज्ञ. काय परिस्थिती झाली नदीची. हा. आणि मोठे तुला बोलायला राग येतो. काय रे त्या ऊसाची तारा झाली. मग काय करू भाऊ मी? अरे तिकडे ऊस धडकायला लागला. इथं मोटरचा प्रॉब्लेम आहे. 100 वेळा तुला सांगितलं लक्ष दे. मला नाही त्या लोकांचं जोडं खावं लागतं. नाही जवळच्या माणसाचं जोडं खावं लागतं. नाही जवळच्या माणसाला बी कळू दे की बरोबर का. मी काय करा सांगा तुम्ही. अरे. 5 एकर रान एकच मोटर ती बी चालते गुटकी हाणत. बरं अध्यक्ष लाईटीची असते बॉम्ब बरं हिथं बटन टाकून रानात जास्त मागा लाईट जाते. अरे गाना हे माणूस तुला सुखाने जगून देणार नाही. ती वस्तू नीटनीटक्या करून ठेवायच्या त्यात टाईट पाहिजेत. नाही पण तुम्ही काय बी नाही पण तुम्ही बरं का काय बी म्हणा. शेतात पाणी नाही का नाही. शेताला पाणी नाही म्हणून गाण्याच्या अंगाचं पाणी झाल्याचं काय करायचं? नाही पाणी मी होऊन देतोय. मी ना आता वायरमन ठोकणार आहे धरून. रानात जास्त मागा लाईटीच्या बापाने घालवली. वायरमनचा काय दोष आहे? लाईट वरनच जाते. म्हणजे आभाळात न जाते काय? काहीतरी घोटाळा असतो रामभाऊ. आता मी MSME मध्ये फोन करून ह्याला धारेव धरून जा विचारणार. नाही बा. अरे मी माझ्या एकट्यासाठी भांडत नाही. तुम्ही लगेच उंदराला लागल्यासारखे चवचव करू नका. अहो भाऊ डिप्पीचा घोटाळा झालता. डिप्पीचा घोटाळा 5 दिवस घालवलो डिप्पीचा घोटाळा काढायला. हा पैसे देत नाही हे का? बघ त्या मोटरीचा जाळ कर पाहिला. बरं. नाही तर असं खोरान इकडं फोडून टाकतो मोटर. रामभाऊ पर्याय काढायला का ह्याचा वाद का आपण मी हे घालू काय करायला? या भांडणात बाळासाहेब पाणी 1-2-4 दिवसात नदीचं संपत संपला. काय राहिलंय सगळं वाळू राहिली सगळी. दिसायला लागलाय. एक काम कर का ना तुला असं बी तसं बी काम नसतं. कोण नसतं. ह्याला लय काम असतं. हांड्याने पाणी वाहून ऊस जगव. नाही तर मी तुला तडकी होईल. ती काय झाडेत का गुडघे एवढी हांड्यानी. अरे अंगामध्ये जर हिंमत असेल तर काही घडू शकतं. एक काम करू भाऊ. तुम्ही एक कावड घ्या मी एक कावड घेतो. हा एकमेका सहाय्य करू अवघे दिवस पण. मला सांगा तुम्ही लाईटीवर भांडणं करताय. सगळ्या गोष्टीवर भांडणं कर. अरे पण विहिरीमध्ये वाड्यामध्ये पाणी आहे का नाही हे बघा ना तुम्ही. चला चला बघा प्रत्यक्ष चला बघू. तूच घन श्याम. मी बर हे अवस्था वाईट झाली काय? आता ही अवस्था बघा तुमची. तुमचं खडांग तिथं पाण्यात आहे.
एक करतो आता बरं का, 20 फुटाचा तुकडा सांगतो पोरांना आणायला, म्हणजे 15 दिवस माझे गरगरीत निघतील अण्णा. नाही 20 फुटाचा तुकडा आणायला होताय आणि माझ्या बी डोक्यात आले आता मी बी जाऊन सांगेल तुकडा घेऊन येणार 20 फुटाचा आणि वाढवणार इकडे. हा इकडे नाही वाढवायचं, इकडे वाढवायचं असं, इकडे नाही दाखवायचं का काय माझं निघेल पाळे 2. काय नाही तुमच्या 2 मग तुमचं सगळं भिजवून झालंय. पण आता तुमचं जरळे त्याच्यात मेंढर सोडायची वेळ आली, काय करतो 30 फुटाचा तुकडा आणतो म्हणजे माझं गरगरीत भिजणं होतंय, विषय नाही. हा तुम्ही 30 फुटाचा आणा, मी 20 फुटाचा आणतो, बरोबर सगळं होतंय, दोघांचं भिजणं होतंय. तुम्ही नाही काढू अजिबात. आता तुमचं असं तसं जळलंयच की. नाही मग काढी लावता का? लगा मी का काढी लाव मग? हा अरे मयूर सांग घेऊन जाऊन 20 फुटाचा तुकडा घेऊन येणार, 20 ते 30 फुटाचा. माझा बॅन आला 20 फुटाचा, मग 40 फुट होईल. आमच्याच चाललंय का ते 2 जण जावा. कोण नाही ते चेअरमन म्हणतात माझा बॅन की राहू दे. मला काय जायला येणार नाही सांगवीला, मी बी 20 फुटाचा तुकडा आणणार आणि टाकून घेणार. आपण कुठं टाकणार? इथं नाही टाकायचे अजिबात. नाही ही काय शासनाची मालमत्ता आहे, ही काय स्वतः घरचं काय काही. अरे पण घरचे नाही, पण पाईप कोणाचा आहे? माझा आहे. मोटर कोणाची? माझी. जागा कोणाची? माझी. मी संध्याकाळी येऊन पाणीच होतील मोटर. मग मी बर पण मला एक सांगा, माझं बी राव पीक जळायला लागले, तुम्हाला बी थोडं कुठलं लागलं? जळलंय फार, मेंढर सोडायची वेळ आली त्याच्यात. नाही जळले मग काढी लावता का? काढी नाही तुमचं तुम्ही लावा ना, मी का काढी लाव? नाही तुम्हाला अशी काढी लावायची सवय, मग मला दाखवू द्या ना 20 फुटाचा पाईप. जाऊ द्या ना, 2-2 तास प्रत्येकाकडे चालेल, तुमच्याकडे बी चालेल, माझ्याकडे बी चालेल. आणि काय होतंय, कल्याण करा की गावात तरी आमचं बी काय फरक पडतोय? कल्याण काय अख्ख्या गावाचं कल्याण करून बसू का माझ्या संसाराचं वाटोळं करून? काय नका तुमच्या संसाराचं काय वाटोळं केलं नाही, तुमचं मग सरळ आहे, आमचं बी करा. आणि ही मोटर पाणी वाटायचं, एक तर दिवस दुष्काळ पडलाय राव बर, असं काही करू नका, आणू द्या आणि मला भिजवून घेऊ द्या. बघा काय परिस्थिती झाली बाळू सुभाषराव, नदीची, पाण्याची, मोटराची. शेतात आला म्हणून तरी परिस्थिती कळाली तुम्हाला? काय का तुम्ही एक माणसं आहे भाऊ, कधी तर रानात यायचं म्हणजे अशीच अवस्था होती. मी पडलो नाही. पण हे फाउंडेशन बिउंडेशन करून घ्या की. नदी काय आपली काय फाउंडेशन येत आहे काय नमस्कार संजू शेठ. कसं काय 7:30चा फेरा इकडे? हे सगळं हात भरला का नाही बघा बरं. नीट काढ. अरे शेतकऱ्याचा हात भरणारच की. कोण शेतकरी? तुम्ही? विषय काय की माझ्या मोटरीचा प्रॉब्लेम झालाय. मग योगायोगान तुम्ही इथं दिसला. मग आम्ही काय वायरमॅन आहे का मोटर दुरुस्त करणार दिसलं इकडे आलाय? मेंबर ऐकून तरी घ्या. ऐकून का पाटील? ऐकून घ्यायला काय हरकत आहे बरं तुमचं? कशाला सांगता असल्यानं? गाना काय मागायचं असल्यावर मदतीची, सहकार्याची जर अपेक्षा ठेवायची असेल ना, माणसांना नीट बोललं पाहिजे, भले विरोधक का असं. आणि नम्रतेनं बोललं पाहिजे. हा तो परग राहून आला होय. आपण तर सुभाषराव असल्याला बोलतच नाही, कारण दोन्ही उंडगी लागली कोणाला समजून बघत बसायचं. हो शाणे. उंडग कोण? अरे उंडग कोणाला म्हणतात? मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. विषय काय पाटील, 2 दिवस मला जर संजूनी मोटरचं सहकार्य केलं, मी तर 2 दिवसाने आणणारच आहे, त्यात काय विषय नाही. तर बरं होईल, तुमचं बी जाऊन झाले, इतका गुडघ्या इतक्या पाण्यात ना आलोय, रान डाबा करतोय तुमचं. तर 2 दिवस आम्हाला फक्त पुढं पाईप आमची जॉईंट करतो आणि तुमची मोटर द्या फक्त. काय झालं संजय शेट, ऐकून घ्या तुम्ही. रामबाचा ऊस आहे का नाही, शेवटची घटका मोजायला लागलाय. फक्त एका पाण्याची गरज आहे का सुभाषराव? फक्त एका पाणी पडलं राव, एकदा नाही जायला अशी कारखान्याला समजत नाही. तसाच का जळाला पहिल्या काडी पिटीला पैसे मी लका तुम्ही उज्जाळा निघाला आमचा. काय नाही बाळू, गाना मोटर आली की पहिले इथं टाक. इथं नाही, इकडं 200 फुटापर्यंत मीच आहे आणि इकडे 200 फुटापर्यंत टाकायचं नाही. अरे पण ही नदी कोणाच्या बापाची नाही, पाणी बी कोणाच्या बापाचं नाही. पाटील ही हद्दी कोणी केली? पाटील काय? नदी नाही माझ्या बापाची, पण त्याच्या वरचं वावर जर मी विकत घेतलं ते आहे ना माझ्या बापाचं. वाळू तस्कर, पाणी चोर, मोटर उचल
आम्हाला तुमची उपमा काढायला लावू नका. तुमच्या कुणाच्या बापाचं नाही, महसूलची नदी आहे. मी इथं मोटर टाकणार उपासणार. नदी महसूलची असली वर्ण पाईपल्या माझ्या वावराकडे ऐका दोघं संगण पाणी पाहिजे गोड बोलावं का मी बोलतो गोड बोलतो. काय माहितीये का दोघांनी मोटर टाका, दोघांची रानं भिजली पाहिजे ती. कशाला वाद घालता गावातली गावात? अध्यक्ष तुम्ही त्यांची बाजू घेऊन आमच्या इथं नका हे करायला तिकडे. सुभाषराव सांगताय कुणाला? कुत्र्याच्या शेपटाला सरळ करायला जाताय काय तुम्ही? बरं का पाणी कोणाच्या हक्काचे हे पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. बरोबर दोघांनी शेजारी एकामेकाला सहकार्य करत दोघांची बी शेती फुलांना. पाटील एक तर पाणी कमी पडायला लागलं होऊ दे किती. बरं रामभाऊ कधी तुमच्याकडे येत नाही पाण्याबद्दल, पण शेवटची घटका ऊस मोजायला लागलाय म्हणून आले तर ती शेवटची घटका काय राहिले का त्या चेअरमन मला काय करायचं त्याचं? वाद तुमच्याशी नाही, वाद तुमच्याशी नाही. हे तर तुमचं माझं होईल बाळासाहेब. खोरं पण आहे. हे तर खड्डा घेऊन वाळू आणि अक्षरशः समाधी रचना आहे काय हातात मागण्यावरती देवे नाही सांगतोय. मी सुभाष घरी येऊन ह्यांची मोटर आहे ना आकड्यावर चालते. भिजवून घेतो बोलायला का तुम्ही? बर बर आमचा आकडा आहे. आपल्या घरादारात आकडं सगळीकडे बायकोच्या आकड्याबद्दल काय बोलायचं नाही. सगळ्यात मोठ्या आकड्यावर घरची कनेक्शन तुमची आकड्यावर. स्वारांनो कोणत्या बॉम्बा कर नका. अरे संजू शेठ आकडा आकडा आकडे म्हणतो. सगळ्या नदीवरच्या मोटारी आकड्यावरच आहेत. मग काय नाही काय होत म्हणजे पुढाऱ्यांनी केले आकडे चालू. मग काय होत नाही ना. हो थांबा मेंबर, मी पर्याय काढतो. रामभाऊ आपण काय करू बाळासाहेब, दुसरीकडे कुठेतरी खड्डा बघू ह्यांच्या रामभाऊच्या मोठा. दुसरीकडे नाही, मोठा घेऊ, मोठा खड्डा. कोणाच्या बापाचा नाही, मोठा घेऊ पण हितच. हेर खांदेन पण हितच. कोणाच्या बापाचं नाही सांगायची गरज नाही मला. हितच काय वावरात खांद की हिर हित आलाय हिर खांदायला. नीट बोल, तुला सांगतोय नदी कोणाच्या बापाची नाही, शासनाची आहे. आणि शासन रामभाऊचं आहे. अरे शासनाचा रामभाऊ नदीत आलाय, नदीतच गाडील मग आता. बाळासाहेब चप्पल महत्वाची का जीव महत्वाचा आहे? कशाला म्हणताय का बेकारी झाली सगळी. तुम्ही तहसीलदारला फोन करा, प्रांताला फोन करा, कलेक्टरला फोन करा, हरामखोरांचा गुन्हे दाखल करा. सुरू नका एखादा. बरोबर आहे पाटील. रामभाऊ बाळासाहेबाचं बरोबर आहे. पाटील आजच आपण या दोघांच्या गुन्हे दाखल करायचं. तंटमुक्त अध्यक्षाला पाटला सुद्धा ह्यांनी सोडलं नाही, पाण्यात मारहाण झाली. मस्ती आली ह्यांना. गुन्हा काय दाखल करायची काय काय नाही. मग संजू शेठ आलं का लक्षात? महाभारत जर करीत असं नाही रामभाऊ एकटा आलो येऊन महाभारत केलं असतं. लगा तंटमुक्त अध्यक्षाला पाटलाला सुद्धा सोडलं नाही तुम्ही. हा अहो करायचे गुन्हा दाखल. तुम्ही काय माकडासारखं बघता? बाळासाहेब मी गुन्हे दाखल करणार आहे आज. गुन्हा दाखल करणार तुम्हा दोघांच्या. आमचं त्यांचं काहीच नाही, फक्त इथं मोटर टाकून देणार नाही म्हणजे नाही. मोठं मला काही कळत नाही. आला मोठं साजूकपणा करत. चला संजय शेठ सहकार्य करेल किंवा सहकार्य हिर खांदेन आणि त्यात टाकेन. आमच्यात काय दम नाही होय. अरे माकडा तो कोणाला पहिल्यापासून सहकार्य केलं रे. पकडा. तुला कळतं का इथं तो माणूस काय मला तुझ्या मित्राला लाज नसल्यासारखा तिकडे पळून गेला. अर्धाची तर बरोबर आहे. नाही मी कोणाचं ऐकणार नाही बाळासाहेब. आज गुन्हे दाखल करत असतो. पुन्हा तक्रार करायची धमकी देत आहे तुम्हा दोघांच्या. आमची काय कारण आहे? दोघांचा वाद झाला की सुभाषराव
रामभाऊला कोर्टात कचरे जायची गरज नाही. रामभाऊच कोर्ट आणि रामभाऊच पोलीस स्टेशन. नाही त्याच्या नादी लागायची काय गरज नाही. इसाई सोडून दिला, माफ केलं. अरे आपण पण सोडून द्या नाका तोंडात पाणी जास्त मारलं तुम्हाला लाका आणि आमच्या छाती काढून तू ऐका तुमचं काय नाही दोघांचं आमचं काय मिटले ना एवढ्यासाठी हित आणलं होतं आम्हाला. सुभाषराव तुम्हीच की म्हणला संजू शेठ सहकार्य कराल, मदत कराल. बघितलं का पळपुट्यासारखं पळून चाललं. हे लाचारी. मागच्या वेळेला बाळासाहेब ह्या दोघांची तुंबळ हाणामारी झाली आणि त्याच रात्री लाट्याला मासं खात दोघं बसले. आपणच मूर्ख आहे. चला त्याला मिटवायचं होतं की माझ्याकडे आलं, मी काय करणार. चला पाटील. शरण आलेल्याला मरण नाही. संजू शेठाचं भांडणं काय नाही तुमची. आमची भांडणं नाहीत पण हिथं मोटर टाकून देणार. बघा अरे मीच ख्याल देत नाही तुला. घरी चल, 50,000 रुपये देतो मोटर आण आणि उद्याच वांग 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 झालं पाहिजे. उद्या 50,000ची मोटर आण तू आणि सगळं पाणी उपसून घेतो. पाटील सुभाषराव तुम्ही यायचं. तुम्ही पण इथं पेढ खायला मोटर. नाही बाबा मी येणार. पाणी उपासून. अरे जीव गेला असता एखाद्याच आम्ही कशाला येतो उद्या नदीला आंघोळीला सोडून नाही. काय नाही दिला. चला अध्यक्ष चला. चांगली ठोकली बरं काय. उठा उठा, दुपार झाली. दुपारची गिळायची वेळ आली. काय नाही, उठा. स्वयंपाक झाला काय? संपला. उठा. काय ठेवलंय का तुम्ही आम्हाला? झाली का झोप? काय 5 मिनिटं डोळा लागला तवर तर आले उठवाय तुम्ही. 5 मिनिटं? लय भारी सापान पडलं होतं. सकाळी आम्ही 10 वाजता रानात गेलो. आता दुपारच्या 2 वाजल्यात. तेव्हापासून डुलकी आणली. 5 तास झोपला आणि त्याला 5 मिनिटं म्हणताय. बरं का भाऊ, तुम्ही जसा झोपाळा आणलाय ना तशी अण्णांची झोप वाढली बरं का लय. झोपाळ्यात झोप चांगली लागती. स्वप्न बी लय भारी पडलं होतं. म्हणून नाव आहे झोपाळू. हो लय भारी सापान पडलं. कसलं? ह्या वयात स्वप्न पण बघताय का? तसं नाही. एक माणूस तुम्हाला तानीत होता. जेव्हा मी पाठीमागून बंदुकीचा बार काढला तो पळून गेला. मग तुम्ही माघारी आलाय. भाऊला माणूस ताणत होता नसेल. स्वप्नात. स्वप्नात वय. मी त्या माणसाला ताणत असेल. काय असेल ते असेल. पण दिवसातनं 3-3 बाऱ्या कापडं बदलताय. हां ती श्वेता घरी नाही, सीमा घरी नाही. पिक्चरमधल्या नटाच्या वर नटलाय तुम्ही. नट नाही दिसत पण तुम्ही डाकू दिसताय पिक्चरमधलं. हो अण्णा आम्हाला डाकू म्हणताय वे. अहो तुम्ही डाकू सारखं दिसताय. वीरप्पन चंबलचा डाकू. अरे डाकू कोणाला म्हणताय? स्वतः असं मलकट्ट कळकट्ट गिदाडग्यांचा प्रमुख असल्यासारखं दिसताय. आम्हाला डाकू म्हणताय. अरे मेकअप करीत नाही ना तुमच्या वाणी 4-4 वेळा. हां पुरी घरी नसले की फावलंच तुम्हाला. आज सकाळपासून बघतोय 3ऱ्यांदा ड्रेस बदललाय. हां पुरींचं नशीब तुमच्या जावया असणं हिऱ्यासारखं मिळल्यात. काय की कोण नाही म्हणतोय. हवा अण्णा कपडे का बदलल्यात? पिक्चर मध्ये म्हणता ना पिक्चरवाल्या नटागत. पिक्चर मधल्या नटागतच डुबवून हाणली ती माणसं पाण्यात करून आलोय. फायटिंग ओरिजिनल हे मारली. कोणी? मीन भाऊनी दोघांनी. विरोधक तुम्हाला लय पोट काय तू ना त्या संजाले भांडत जाऊ नका, तंडत जाऊ नका. मेंबर गाण्याने एकट्याने हाणला. नदीत पाडू पाडू हाणली. तो आणली लय मारली. मारणाची मारली. अण्णा बसून बसून मी बाहेरनं नुसता आदेश देतो. मी जर पाण्यात गेलो असतो तर पाणी उफाळलं असतं. काही घडू शकलं असतं. तुम्ही मारली? लय मारली अण्णा. लयच मारली. तोंड का सुजलंय तुझं मग? अण्णा झोपून झोपून आहे ना तुमचं डोळं सुजल्यात. त्याच्यामुळं तुम्हाला आमची तोंड सुजल्यासारखी दिसतात. कसं आहे दुसऱ्याला 2 द्यायच्या म्हटलं 2 घ्यावे बे लागतात. हा 2 घेतले असत्या. नाही भाऊ पण आपण एक सुद्धा घेतली नाही. मारली. पाण्यावणी तंडत होती. पाण्यावणी क्षुल्लक गोष्ट. अरे मुलं जरा सहकार्य कर. आमच्या मोटरीचा प्रॉब्लेम झालाय. रिक्वेस्ट करायला गेलो तर मला हित गाडी ना हिर खांदी ना आला का तुझ्या बापाची न देव आहे. अण्णा अध्यक्षांनी जर धरलं नसतं ना बुडवून मारले असे दोन्ही बुडवून. मांजरं कशी बुचकाळत्यात तशी अशी दोघाची मुडकी धरली होती पाण्यात दाबून. मी तुमची वय हा बघितलं का? अण्णा जागा व्हा.
जा जावा, अशा वेळेस तुमच्या मदतीची गरज होती. इथं झोपायचं, त्यापेक्षा रानात जर गेला असता, लगडीनं जर त्या ऊसाच्या सरीत पाणी ओतलं असतं तर ही ऊसाची वेळ आली नसती. आणि लोकांना नावं ठेवायचं, असं झालं तसं झालं, तुमची कर्तुक तशी. तुमची कशी? अहो ग्लासनी जरी पाणी वाहिलं ना, तुमचा व्यायाम होईल, डाएट पण करायची गरज नाही, पीक पण चांगले. ह्या गोष्टी माझ्यासारख्याने तुम्हाला सांगा. ह्याच्यासाठी जन्म काय माझा? हा तर नुसतं झोपण्यासाठी का? नाही झोपू द्या की, झोपण्याविषयी बी काय नाही. शेवट त्यांचं वय झालंय भाऊ, त्यांचं आराम करायचं वय आहे. पण मी काय म्हणतो अण्णा, निदान भाऊ समोर तरी तोंडाला कुलूप घालायचं तुम्ही. तुम्हाला जर भाऊ असं म्हणलं, खाताय बी आमचंच, नाव बी आम्हाला ठेवत्यात. फोन येतोय. कुणाचा फोन येतोय? हॅलो, तोंड आणि ना तुमचं दोघाचं बी. अरे अक्षरशः माझं जर लक्ष नसेल ना तुमच्या, तुकड्याला मागवता आणि तुकड्याला काय उठसूट तुमचं ऐकत बसायचं. मी कशाला फोन केला रे? कळत नाही काय नाही, रुपये कमवायचे आकले नाही. हा मला करताय परत फोन तुम्ही. ठेव फोन. तोंड हाणली पाहिजे तुमची दोघाची बी. काय बोलताय आणि काय तुमची तुम्हाला कळतंय का? ठेव फोन. ठेव म्हणतो तुला, देऊ ठेवून एखादी. हा ती दोन बिनकामाची निस्ती पुढार पण करत हिंडतात, मला उठसूट फोन करतात. अण्णा कुणाला म्हणताय तुम्ही? हे जोडीदार आहेत माझी दोन. कामं नाही दामं नाही, कुणाची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, पुढार पण करत बोंबलत हिंडायचं. दोन्ही तसलीच आहेत. कुणी निवडावून कुणी शिवाव हीच कळत नाही. अण्णा मग ती ही काय बोला, त्यांच्यापाशी जाऊन बोला की. आता फोन आलता ना त्याचा. आम्हाला एक फोन करताय काय? नाही तुम्हाला कशाला ऐकवणं करीन. गणा बावळट असतील कोणतरी दोघं, आणि त्यांना दम देणारा पण शहाणा लागतो ना. त्यांचेच मित्र हे अण्णा. आपल्याला काय करायचंय अण्णा? हे सगळं निंदा नालेच ती कशामुळे झाली? पाण्यावनी झाली, मोटरीवनं झाली. आता काय करतो? नवीच मोटर आणतो, हिसका दाखवतो त्याला. काय बोलताय भाऊ? हा काय जळली का पहिली मोटर का पाण्यात बुडली? गुटकी हाणत चालते. बर ना, एक मिनिट. ब्रँडेड कंपनीची घ्या चांगली. तुम्ही माणसाल त्या कंपनीचे आणू. हो अण्णा, जी दमदाटी जी मित्रांना करत बसताना, हो ती रानात जरा थोडासा दम लावला ना तुम्ही, पीक पण दमदार येईल. आम्हीच भिलो ना, आम्हाला वाटलं आम्हाला बोलता काय. नाही ती आहेत दोन बिनकामाची माझे जोडीदार असतात. आता तुमचे जोडीदार म्हणल्यावर कसे राहणार? तुम्ही लय काम करता का हो? पहिलं केलं मी, करून बसलो. 50 सेंड पैसे आले का? 50,000 टाकले तुला. 40ला बसून आहे तर 45ला बसून आहे तर 50,000ला बसून. अशी मोटर घे. अक्षरशः आपल्या इथं टाकलेलं बटन त्या संजय मेंबरचं रान भेटलं पाहिजे. 5 चक्राव असा फवारा उडला पाहिजे. अशी मोटर. संजय मेंबरच काय घेऊन बसला? आजूबाजूच्यांचा 4-5 चक्र बी जाऊ. तू नदीत टिपका ठेवत नाही बघा, टिपका सुद्धा बघा तुम्ही. आता अशी मोटर आणतो, आणि अशी हाय स्पीड मोटर घे. आपल्या इथनं जोडलेली पाईपलाईन सुप्या परगणात जाऊन भिजलं पाहिजे 40 किलोमीटर एका बटनाव. अशी हाय स्पीड मोटर घे. आता बघत राहत्याल. आमच्या नादी लागल्यात वय. आता टिपका मिळतोय का बघा पाण्याचा त्यांना. अण्णा, मित्रांना दम देऊन झाला असलं तर झोपा, आराम करा. काय उज्जैनराव, काय चाललंय तुझं? बस की. कुणीकडं? अरे पार्सल एक आलतं. कसलं पार्सल? ऑनलाईन. तुला म्हणजे अजून ऑनलाईनचं काय माहीतच नाही मी. अरे पण काय मागवले तू ऑनलाईन? टी शर्ट मागवला. अरे कवरही घालतो शर्ट असले. अरे तुला सांगतो, आम्ही 2,500ची वस्तू फक्त 150त मिळाली. टी शर्ट. तू ऑनलाईन कपडे मागवायला दाखव तरी आम्हाला. कसला आहे ती? बघू, दाखव की. दाखवू? लका उज्या मोठा झाला का? कवर असले कपडे घालत बसतो ना का? जरा जगा वेगळं काहीतरी. आणि तू ऑनलाईन शिकत जा. काय बी येतं ऑनलाईनवर, आईबाप सोडून. आमच्याकडे एवढा पैसा नाही बाबा. आम्ही आपलं गरीब लायकी नाही इथंच घेतो. हो बघ कसा कलर आहे? लका उज्या तुला घेतला वय? मग अय्यो लका ब्रँडेडच किती दिसतोय. बघू बरं, शर्ट काढ बघू की. बघू बरं तुला बसतोय का? अरे बघू दे की. अरे लय ढाकळा होईल का? अरे शर्ट काढ की. लका भारीच केला का?
150 रुपयाला वा उज्जैनराव 2500. अरे मला तर वाटतंय 5000चा असेल. अरच्या पाण्याला असं 150 कुठे बी जाते ते चांगलाच आहे ना त्यो. बस वा उज्जैन दमके एक नंबर चॉईस आहे तुझी बरं का. अरे मला कसं आला का वा. अरे बसणार मला लगा. हे काय बसला की दिसला की हा थोडासा ढिला होतोय का. वा उज्जैन नका तू ह्याच्या बरं एक गॉगल बी मागवाय पाहिजे होता. उज्या एक नंबर शर्ट घेतलाय लागा तू. काय करू म्हणजे जा की गावात जाऊन फिर. असा वय असाच फिर केला का काय लागा उज्या. निव्वळ बावळट आहे तू निव्वळ. ऑनलाईन वाल्या अरे काय शर्ट दिला का टी शर्ट कसला दिला रे हो. अरे ती काय थांबत असतं एकदा पार्सल दिली की जातात निघून ती. अरे पण ही केवढा आहे ना. अरे केवढा आहे म्हणजे तू आहे ना जम्परच मागावला असशील टी शर्ट नसशील मागावला. तुला काय वाचायला का लिहायला येतंय हा. लयला का भाव उठायच लय भाव काढ चल. काढ बाबा उगाच कोणी बघितलं तर म्हणत्याला काय चाललंय उज्जैनचं नक्की. अरे कसलं ना आला का तुझ्या पोराला बसल का नाही काय माहित बाबा. बघ पोराला बसतो बसणार नाही घालते कपडे. काय का उज्या सरळ जायचं का इथंच हा ऑनलाईन पण क्वालिटीच आहे बरं का उज्या. चॉईस तुझी चॉईस आवडली आपल्याला तुझी चॉईस. काही ऑनलाईन घ्यावं तरी असलं नाही गेलं. अरे उज्या 50 रुपयाची तरी किंमत आहे करायची हा. 150 देऊन आलाय म्हणे की 2500चा आहे. काय लाका उज्या. अरे मला काय माहिती आता असलं निघेल म्हणून. तू काय कर माहिती आहे का आपल्या गावातल्या टेलरकडे जा आणि त्याला म्हणावं जरा वाईज फिटिंग मध्ये द्यावं म्हणायचं. नाही असं करू लय ढिला झालाय म्हणायचं. ऐक ना बदली करून देईल का रे. अरे एकदा कसली बदलीन फिदली काय नाही. पैसे बिशे दिलं का त्याला. पैसे दिलेत की आणि मग कसली बदली आली. बदली नाही काय नाही. आता ठेव तुलाच आणि घाल. तसं कसं लागा मागू गेला का असेल इथं गावात गेला असेल त्याला बदली करून आणू. आता नसतं या ऑनलाईनचं असलं झेपळ असतं. येड्याचं रे बाजार खरंच लागलं येडाय उज्या माहिती आहे का. बस आला आबरू घालू नको माझी. तुझी आबरू घालू नकोय. काय खांड्या मांड्या लय चकाळा दोघं बी. अरे विषय तसा झालाय का रे. अरे आपल्या उज्जैन भाऊनं काय केलंय माहितीये का 2500 रुपयाचा टी शर्ट ऑफर मध्ये ऑनलाईन घेतलाय 150 रुपयाला. आणि ब्रँडेड. काय बोलतो कार विजया किती ब्रँडेड आहे. गोव्याला जायसाठी गोव्याला जायसाठी मग गाना कापड तर एक नंबर आहे आणि टी शर्ट उज्जैनला घातलं इतका हिरो सलमान खान दिसतो उज्या. कारण ऑनलाईन पाहिजे ती वस्तू ऑनलाईन मागवलाय ऑनलाईन लय स्वस्त मिळालाय. लय स्वस्त. तुझ्या 2500 शर्ट फक्त 150 रुपये. मग अरे असं 150च्या पाण्याला कुठं बी जाते ती. म्हणलं चला एक टी शर्ट मागू. मोटर मिळते का ऑनलाईन. ऑनलाईन सगळं मिळतं. मोटर काय घेऊन बसलाय होय. अरे आई बाप सोडून सगळं मिळतंय. लिंक क्लिक केली का नाही वापरचं काय पाहिजे ते येतंय त्याच्यावर. बरं समजा 50,000ची वस्तू जर आपली असली तर साधारणतः किती हजारापर्यंत बसते आपल्याला. आता एक लक्षात घे ह्यानी 2500 शर्ट 150 रुपयाला घेतलाय. अरे 50,000ची वस्तू सहज 15,000ला. अरे 5,000च 5,000 4-5,000 रुपयात ऑफर असली तर. काय बोलतोय म्हणजे 45,000 रुपये फायदा. आमिर मला सांग की कसं ऑनलाईन. आपल्याला ऑनलाईनचं आपल्याला जुळत नाही. तू असं कर ते ऑनलाईनचं आहे ना छोट्याला कळतं तिकडं. छोट्याला कळतं आपण नाही ऑनलाईनच्या नादाला लागत. होय का. मग काय तर अरे कुठली वस्तू माग निम्याच्या निम्यात कणकाच पडतोय जाग्यावर. बघतच राहतो मी बी कसा ऑनलाईन दणका करतो. शर्ट लय भारी आणलाय पण 2 मागवाय पाहिजे 2. अरे खास गोव्याला जायचं. गोव्याला गेल्यावर दाखवा आता नको काढू नको. तुम्ही लय हलकट नुसता शर्ट नाही. दाखवायला का. अरे पण 2 मागवाय पाहिजे होतं तुला एक आणि त्याला एक लय भारी दिसला असता. काय बोलतो आमच्यासाठी कुठलं त्यांच्या डोक्यात येत या. मला मागवला सगळं पैसे दिलं नसतं का मी. हा राहू दे. आता मी बघ कसा दणका करतो. तू या गळ्यात दिसला असता त्या टी शर्ट मध्ये म्हणून नाही मागावला. तू खरंच घालणार आहे गोव्याला. चला गोव्याला जातोय तेव्हा आबरू जाऊ नाही म्हणून आपलं तुला असं म्हणतोय. कायला का उज्या चेष्टा लावल्या काय अडा तू. बरं का ना मला कशाला बोलवलंय. छोट्या मला एक सांग तुला ऑनलाईन ॲपमधली माहिती आहे का. मग आहे ना ऑनलाईन माहिती म्हणजे अख्खं गाव माझ्या पैसे येत आहे. कुठली पोरं म्हणू नको लगेच म्हणते छोट्या ही आणायचं ही आणायचं आपल्याला लगेच. मला पण ऑनलाईन मोटर मागवायची एक
आणि अशी प्रेशरची मोटर मागवायची ना की माझं तर 5 एकर भिजलंच पाहिजे, पण आजूबाजूच्यांचं ना 25 एकर भिजलं पाहिजे. तू कधी ऑनलाईन मागवायला लागला? ऑनलाईन म्हणजे आता मागवायचं तर मला एक सांग, मोटर मिळेल ना ऑनलाईन? सगळे मिळतंय, मोटर काय गाडी सुद्धा ऑनलाईन येते. अरे तसं नाही, पण आपलं पैसे बिशे डुबून आहेत. तू काय मागवले का ऑनलाईन? 5 दिवसापूर्वीच मागवले मी. नवं कोरा गाड्या. हां, 5,000 रुपयाचं गाड्याळ आहे. 5,000चं गाड्याळ? हे कितीत आणलं? किती आणलं असेल? 5,000चं गाड्याळ तरी नाही म्हणलं तरी 4,000-1,000पर्यंत. 150 रुपयात? काय बोलतो? बावला टे का काय? 150 रुपयात? आणि तुला वाटत असेल मी सोन्याच्या चैनी बिनी घालतो. हां, बेंटेक्स. ही चैन सोन्याची नाही होय? नाही. वाटतंय का? नाही लोक अजिबात. ओरिजिनल असल्या तर दिसते सोन्याची. लोक तुरीच मी म्हणतोय माझी चेन सोन्याची असून तुझी चेन काय एवढी चमकती आहे? आणि एकच नाही, हां 100 मध्ये 3. म्हणजे जी सगळं काय मागवायचं ती ऑनलाईन? ऑनलाईन आलं माझ्या ध्यानात. तरीच म्हणतोय तुझी लाईन का बिघडली आहे? का? आता ऑनलाईन वस्तू घालतोय म्हणल्यावर त्याला का झालं? ऑनलाईन गोष्टी स्वस्त मिळते म्हणल्यावर मिळू दे की. काय झालं हो, आपला जर फायदा होत असेल ना तर आपण ऑनलाईन मागू. बघ की तेवढं आपल्याला मोटर बुक करणं चांगली. हायला का ना मागू बरं का मोटर आपण. हां, तू म्हणतो तशी बघावं लागेल, हुडकावं लागेल. शोध की मग. अरे मला ह्यातलं काही कळत नाही. 2 मिनटं. अरे आंबऱ्याकडे गेलतो, त्याच्यावर माझा विश्वासच नाही कसलाच. कशाला त्याच्याकडे गेलं तर ती सांगत नाही कधीच काय. त्याला येतच नाही काय ते सांगते काय दावा? काय करायचं त्याचं? माझ्यापाशी मला फोन करतोय. होय ना? हो, त्यांनीच मला सांगितलं छोट्याकडे जा म्हणून. घना हां, त्यात मोटर आलेत बरं का. हां, पण कितीची काय असते ती बघ की. अरे ही काही खाली दिसते का नाही? 10 HP ती मागव ना. मोठी का? हा मोठी. पण कलर बिलर पांढरा काय ती आहे? अरे कुठला जरी कलर असला तरी पाणी शेमच मारणार आहे ना. कायला का छोट्या तू? बरं तू सांग की कलर कुठला, काळा ब्लॅक काय सांग की. आईला आमच्या भाऊचा कलर कोणता आहे रे? जाऊन द्या तुम्ही बावन बेव दे थांब. त्या कलरची मागव. झालंय तू गब्बस. सावळ्या कलरची मोटर मागव. सावळा बिवळा येत असतो का बावळा टेका काय? तू मी जाऊ का घरी? सावळा नसेल तर मग कावळा असेल. तो पुढचं रन आणू का ना, मी जाईल घरी बाबा. किंवा ऑनलाईन मागवायचं. चेष्टा केली बाबा, मागव ती मागव. हां बरं ऐक, तुझा ॲड्रेस सांगितला. ॲड्रेस सांग की आता. तालुका बारामती, जिल्हा पुणे, राहणार कांबळेश्वर. गाणा ही राहत ॲड्रेस कशासाठी? घरपोच होणार तुझ्या. मुची डायरेक्ट घरीच वय येणार वय. अरे गाडी रुपया पेट्रोल जात नाही आपलं, घरी येतो देऊ. लोका ही तर म्हणजे नहिले पे द्यायला झालं की. त्याच्या पुढचं काय ते सगळी माहिती बरं. आता ही किती रुपये अमाऊंट म्हणते? अरे माहिती बरं की अमाऊंटकडे गेला का फार लगेच. 70,000ची मोटर आहे. हां, किती भेटणार आपल्याला? किती? 30,000 रुपये. का? अरे पण भाऊनीला का मग तसं नको लागा. भाऊनी मला 50,000 रुपयाची आणायला लावली आहे. तू कसला रे बावळा वाटे? 20 टाक ना केशात तुझ्या. कशाला विचार करतोय? आपलं लग्न झालंय, जायचं बायकोसोबत फिराय बिराय. काय नका. 20,000 रुपये लय होत्याल मला. ते पुढचं बघ. 20,000 रुपये लय हात्याल. बरं बघ 30,000 रुपये. हां तिथं टाक की 30. थोडं आता काय कोड टाक. फोन पेचा कोड बीड नाही हो तुझा काही तर. थांब की टाक. तुला का छोट्या एक तरी पहिलीच वेळ आहे माझी. छोट्या 100% येईल ना. तो पैसे आपण भरायचो आणि मोटार बी तिकडून पैसे बी तिकडंच. अरे का गावाचं लागा येतं तुझंच येईल ना काय? मग हे होतंय बाई. अरे तसं नाही बाबा. एक तर तुला माहिती आहे ना मला सारखं मिठाचं खडं लागतात बघ. तू मागव. कोड टाक, पैसे सोड. सक्सेसफुल. ओके 30 गेलं. हां आता येईल मोटर. चालतंय. हे सांगू नका आमिर बिमिरला, कोणाला सांगू नका. नाही सांग. आणि भाऊला म्हणू नको बरं का. नाही मी कशाला म्हणतोय. पण विस्तारातलं आपलं पार्टीसाठी 500. 100% पार्टी देणार. आणि आता आमच्या पण भाऊला कळू दे ना. अर्गानाचं डोकं म्हणजे काय येते आलं का लक्षात? अरे काय ऑनलाईन बिल असेल ना. हां काय बायकोला साड्या बिड्या काय गपचूप आपलं तरी मला सांगायचं, मी आपलं मागवून द्यायचं. काय बोलते? साड्या बी ऑनलाईन मिळतात वय. लय 5-5 रुपये 10,000 रुपये कसले मग? मी काय हलकट आहे काय बायकोला 5 रुपये साडी घालायला? नालाय का ग बस. आलाय मोटर घ्यायला. गाना का भाऊ काय करतोय रा? अहो ही काय झालं या ही यलताराचं गावातले झाले रानात. हे टाकलं उपटतोय. हे बघा की गावात कसं निघते. घाला होता पैसे.
त्या वाळलेल्या क्षेत्राकडे लक्ष द्यायचं ठेवून जिथं हिरवं आहे तिथंच काय उलातोय त्या क्षेत्रातलं वाळून चालाय ऊस तिथं लक्ष घाल ना. म्हणजे भाऊ हे चांगलं पीक आलंय ना हे बी जाळून ठेवतो. आता तिथला ऊस जळलाय तिथल्या मोटरचा दोष आहे. मोटरचा दोष आहे. आज मोटर आणणार होता त्याचं काय झालं हिथं दुपार झाली तर काय उलातलाय. अहो ते मोटरचं काय झालं माहिती का भाऊ तुम्ही प्रोसेसमध्येच आहे भाऊ. आता काय प्रोसेसमध्ये हा का भाऊ तुम्ही काय मला हाण नका वाटल्यास मी माझ्या हाताने हाणून घेऊ का. काय झालं मोटरीचं सांग. अहो भाऊ मोटर ऑनलाईन मागवली मी ऑनलाईन. उद्याच मोटर येते उद्याच आणि कुठं जायची गरज नाही आपल्या दारात मोटर येणार आहे. तुम्हाला ना आज येणार आहे आज आणणार आहे म्हणलं ना भाव. मी 4 चौघांना सांगून बसलोय उद्याच मोटर आणतो सगळं पाणी उपसून घेतो. आता एक दिवस थांबलाय का नाही तसं आजच्या दिवस थांबा. उद्या सकाळ मोटर येते या आणि भाव मोटर कितीत आणली कितीत तुम्ही दिलेल्या निम्म्याच रकमत. भंगार सांगार जर मोटर आणली ना असं कानफाडीनच. भाऊ आपण भंगार सांगार आहे का भंगार सांगार मोटर आणायला. 1 नंबर मोटर आहे. अहो हिथं जर लावली ना तर 2 एकराव पेशर मारते 2 एकराव. हां आपलं तर पाणी उपसल पण संजू मेंबरच्या एरियातलं सुद्धा पाणी उपसल एवढी हाय स्पीडची मोटर आहे. टिपका पण ठेवायचं नाही कुणाचाच नाही बघा तर फक्त डोकं बघा ना माझं. पण मोटरमध्ये जर काय फॉल्ट घावला ना मी उलता पालता करी ना मग म्हणायचो नाही लग्न झालं ना हातात तोंडाला आला. जर मोटर जर फॉल्ट घावला तर समजायचं तुम्ही दिलेल्या संस्कारात फॉल्ट आहे म्हणून. गणा अच्छा गावात फॉल्ट घावल पण रामभाऊच्या संस्कारात कणभर सुद्धा फॉल्ट घावणार. हा तुम्ही मला काय सांगितलं होतं गणा स्मार्ट वर्क करायचा. कसा स्मार्ट वर्क तसाच भाऊ मी स्मार्ट वर्क करतोय. आता मी तर तुला स्मार्टमध्ये मारी ना. आता काय करशील. आता आज पाणी नाही त्या रानाला कुणाची तरी मोटर बघ. मी पण 4-2 ठिकाणी मागतो. नासक्यांना मागू नको. भाऊ आपल्याला शोभतंय का आपण लोकांच्या दारात जाऊन भिका मागायचो का. आज पण ऊस जळला का नाही एका दिवसाने काय फरक पडणार अजिबात नाही. नो तडजोड पिकाशी नो तडजोड. तू 4 ठिकाणी माग मोटर मी 4 ठिकाणी मागतो. उद्या येईल तवा येईल. जा गावात उचल आज मोटर आणणार होता. सतो बोला की भाऊ काय चाललंय. काय करतो की आळी. वा 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 मस्त आहे का चांगलं करतोय बरं का. पाटील कुठे आहेत. पाटील गेल्यात बारामतीला. अहो का ते रानात म्हणून लक्ष घालायचं. रानात कशाने फिरतात मीच बघतोय सगळं. बरं सतीशराव इकडे 2 मिनटं. बोला काय विषय पीक आलंय पाण्याला. बरं जळली आमची मोटर. आजच्या दिवस द्या की खोलून. पाटलाला विचारल्याशिवाय तसं कसं मी देऊ. पाटील मला हे करेल की पाटील आणि मला खावा त्याला. आला का पाटील रामभाऊनी मोटर नेल्या म्हणल्यावर नाही म्हणत्याल होय. नाही म्हणणार नाही पण तरी पण विचारायला चांगलं ना. आला का खालच्या पातळीवरच ही काम करायला पाहिजे सतीश तू. मग ते जाऊ दे मोटर नको मला. काय मी हा आवाज देस्तवर मेसेज फोनवर टाकस्तवर 100 मोटर रामभाऊच्या रानात शेतकरी गावातले आणून टाकत्याल. पण मी म्हटलं कसं आहे तुझं माझं रिलेशन वेगळं आहे. कसं आहे परवा दिवशी आमच्यात महिलांचा फैल होता खुरपायला. 17 बायका खुरपाय होत्या. त्यावेळेस तुझा विषय निघाला. आयला म्हणलं गडे असाव तर पाटलाच्या गड्यासारखा. सतीशरावचं काय काम आहे तर त्या मधण्याच्या त्या संगीताबाई आहेत का नाही म्हणल्या भाऊजी सतीशराव लयच भारी लयच त्यांचं काम चांगलं असं म्हणले. हां ते स्थळ मला चालतं पण तिच्या बाप नागो म्हणला आधी नाही म्हणला. बघा सतीशराव त्या माता भगिनी संग तुमचं लग्न जरी झालं नाही तर ते अजून तुम्हाला नाव असतात. इतकं काम चांगलं आहे सतीशराव तुमचं. नाही मोटर पण कुणाला काही सांगू नका फक्त. नाही लागत असली तर नाही झालंय बिन आमचं घेऊन जा फक्त कुणाला सांगू नका. असं ना हो मला की मग पण संगीताबाई नाव जात होत्या तुम्हाला. हो असं ह्या स्वभावामुळेच तुमच्या. चला 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 काढून द्या मोटरनं जोडून द्या आमच्या रानात. एकदाच काम झालं. भिजण्याचा लय लोड आलता बाबा. डोकं चाल्यावर सगळं होतंय. गणा मोटर शोधू नको. मोटरीचं काम फत्ते झाले. मोटर चालू सुद्धा केली. दारं दी. अरे कोणाच्या आणली म्हणजे रामभाऊनी शब्द टाकला आणि खाली गेला असं होईल का.
पाटलांनी मोटर दिली, पाटलांनी. ये पटकेने रानात. आईला नारळचं घडचं घडू लागले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 डझन. पाटील 13 14 15. पाटील काय मस्त आहे. अरे गाणा नारळ मोजतोय. जरी शेतामध्ये पीक पाणी आलं का नाही हे नारळ चुरून येते ती. अरे डोळ्यात तेल घालून या शेतात आलेल्या पिकाची राखण करावी लागते. अहो गावात चोरटी माणसं लय येते आणि कोण नारळ चोरतय ना हे मलाही माहिती आहे. आपल्या गावातला तो चेअरमन संजू मेंबर लय चोरटी इथं. अहो देवाला नारळ फोडायचं असलं का नाही लोकांच्या झाडावर चढते तिथलं नारळ देवाला फोडते. आजची गावात 1 नंबर उचले लोक आहेत. अशीच ग्रामपंचायत मध्ये आली. पाटील खरंच असं वाटतंय तुमचं पाय धुवून पाणी प्यावं. कारण तुमच्यासारखा माणूस नाही राव गावात. अरे आहेच मी तसा जिल्हार माणूस. अहो तुम्ही माणूस नाही देव माणूस आहे. देव माणूस खरंच. ना पाया पडला. मला वाटतं हिंद केसरी झाला का काय. नाही पाटील हिंद केसरी झालो ना तेवढा जेव्हा आनंद झालता ना तेवढा आज बी आनंद मला झालाय. असं मग कसा झाला आनंद. तुम्ही सांगा हातात तोंडाला आलेलं पीक जर जळायला लागलं त्याला पाणी नव्हतं. वाईट वाटतं रे लई वाटतं. तळाचा फोडाला जपाव तशी पिकं जपायची पाण्यामुळे गेले ना अंगच टाकून देते शेतकरी बघ. अहो कुणी सुद्धा आम्हाला मदत करत नव्हतं. नाही तुमच्यासारखा देव माणूस धावून आला आणि तुम्ही तुमची मोटार आम्हाला दिली आणि मोटार बघा आता चालू झाली. आता उसाव पाणी बघा. आता बघा ऊस कसा येईल. मी हो मोटार लय उपकार झाले पाटील. लय उपकार झाले. तुमची मोटार दिली नाही का तुम्ही आता भाऊनला. कधी कवा. आता मग दुपारी. कुणाची माझी मोटार. हो कुणाकडून नेली. कुणाकडून नेली. तुमच्याकडून. गण्या माझी मोटार नेली असेल त्या सत्यानं दिली असेल. अरे तुम्ही चुलते पुत्ते मागितला नाही खेळात येत नाहीत कुणाला. कधी हातावर पाणी वाचायचं माहिती आहे का तुम्हाला तुमच्या पुतण्याला. अहो पण असू दे तुम्ही देव माणूस आहे की पाटील. मी तुम्हाला देव माणूस आहे. तू जा तुम्ही कसे माहिती आहे ते. म्हणजे तुम्ही नाही मोटर दिली भाऊला. हा जा तू जा मी बघतो. सत्य पाटलाचं घर जाणून कोळशाचा धंदा करतो काय. कुठे बघतोच आता मी त्याला. सतो बोला की भाऊ. आलं का उरकत काम. आले की आज संध्याकाळी तू म्हणशील त्या डाब्यावर जेवायला येणार तुला. चालतंय. हा तू माझं लय मोठं हलकं काम केलं. आज आपण तुझ्यावर लय जाम खुश आहे. पाटलांना कळलं नाही पाहिजे बरं का भाऊ. आला कसा सांगेन त्या आगीचं कांड पाटील म्हणजे. बरं काय काय खाणार. काय तुम्ही घ्या सांग चालते खायला. होय ना. अरे तू बघशील माझी मेजवानी कशी असते. भाऊ काय मोटर पाणी मारती. इतकंच लांब पाणी मारती. काय बोलतो. लय डेंजर मोटर आहे राव. पण मी काय म्हणतोय भाऊ ती पाटलांची मोटर घेतली पाटलांना विचारलं होतं काय. नाही म्हणतोय मी पाटला बिटलांना माहिती का त्यांना सांगितलंय का. हे बघ तुला मी सकाळीच म्हणलो होतं ह्या कानाची त्या कानाला कळू देऊ नको. हो तेवढं आहे. म्हणला बी नाही मी कशाला काय म्हणतो या. चालतंय भाऊ कशाला तुम्ही बी कोणाला काय म्हणू नका बरं का. मी बी कोणाला काय म्हणलो नाही. तुकड्यावर पाणी लावून आलोय जातो दार्या. सतो कसं करायचं मग बघू तुमच्याने केव्हा जायचं किती वाजता सांगा. चालतंय का वहिनीनाच पैसे देऊन मटण बिटन आणायला होतं घरी. नको आपल्या डाब्यावर जाऊ तिकडे. होय ना. बरं तसं करू वहिनीना पण घेऊन जाऊ डाब्यावर. चालतंय. हा सतीश. हा बोला काय करतो इथं. लावतो की लाकड. काय लाकडं लावतो काय. हो. कुणाला बसवतो त्याच्यावर. कुणाला बसवतो. पाटील लय चिडलाय काय भानगड. अहो तुम्ही गप्पा ना. हे शेती आहे आम्ही शेतामध्ये काम करा का नाही. तुमचा राजकारणाचा आखाडा सांभाळा ना तिकडे. आता काम करू द्यायचं का ना आम्हाला. माणुसकीच्या नात्याने मी बोलतो तर तुम्ही आडवतच शिरता. अहो गप्पा रामभाऊ तुमच्यासारखं नाही. पूर्ण नमस्कार घालायचा आणि मागून विश्वासघात करायचा. सत्या तुला पगार कमी पडलाय का. नाही ना. अरे घरी जेवायला लागलं तर पाटीलला विचारतो सत्या जेवला का त्याची बायका परत जेवलीत का. एवढी तुझी मी काळजी घेतोय आणि तू काय घेतो शेतामधली काळजी.
काय केलं काय घेतलं काय नाही काय करायचं राहिलं? सतीश सारखा प्रामाणिक गडी नाही पाटील हाय की भेटणार नाही पोरगा असलं. अव सतीश प्रामाणिक आहे आणि त्याच्यापेक्षा पाटील प्रामाणिक आहे का नाही सतीश? हाय. हा सगळं घरातल्या वस्तू सगळं पाठाला विचारल्याशिवाय कोणाला सुद्धा देत नाही गो. असं ऐकून कोड्यात काय बोलताय नाही पाटील? ना अहो लय माणूस प्रामाणिक आहे. नारळाचं सुद्धा नारळ मोजून ठेवतो सतीश. वायरी पायपा मोटरी सगळं पीक पाणी पोता गव्हाचे पोते किती आहेत बाजरीचे पोते सगळं मोजून ठेवतो आहे ना सत्या? हा बोला की. काय बोला रे? मोटर कुठे आहे? मोटर कुठे आहे? मोटर नेले भाऊन हा मोटर नेले भाऊन. कोणी सांगितलं तुला द्यायला? काय मालक झाला का तो? मालक झाला का? आपलं बिझनेस झाले म्हणलं भाऊ म्हणले उजाळायला लागलाय द्या मला म्हणले एक दिवस द्या उद्या जरा कोणी बी मागल काय बी देऊन टाकशील का सगळं? 7-12 करशील का त्याच्या नावे माझ्या शेताचा? हा तू हिथं कशाला आहे तो पाटील हा माणूस अहो माणूस की ज्याला दाखवायची त्याला दाखवावं लागते. हा तुम्हाला तू कोणी सांगितलंय तुम्हाला मोटर आम्ही नेली? हा कोणी सांगितलं सतीश? मला नाही माहिती. हा कोणी सांगितलं तुम्हाला? झाकलेली मूठ किती दिवस बंद राहते आज ना उद्या उघडते. कोणी तुमची मोटर नेली? मला काय करायचंय? अहो पण पाटील तुम्हाला सांगितलं कोणी तुमची मोटर नेली म्हणून? अहो सांगायला कशाला पाहिजे? भीतरला सुद्धा काय नसते. कोणी सांगितलं मला कोणी सांगितलं मला 17 वेळेस काय विचारलं? अरे तुमच्या गण्यानं सांगितलं मला. गण्या नाहीतर मला काय कळत होतं? गण्या आला का सतीश? चला आपलं ठरलं होतं लगा. तुम्हीच हे केलं मी सांगत होतो त्या गण्याला कुठं उसवू कुठं शेव अक्कल पाहिजे गण्याला. तुम्ही बी पाटील राव जणू काय आखी जागीरदारी तुमची आम्ही घेऊन चालू. आम्ही बी करतोय मदत एकामेकाला. आपण ती माणसं बघून मदत करावं लागते. गेल्या वर्षी तुमच्या रानात खुरपं नव्हतं खुरपायला आम्ही कसं दिलं नाही? सत्य काय केलं? माझी मोटर मला आणून द्यायचं. अहो भाऊ माझी मोटर आणून द्यायचा. उभा राहा गण्या उभा राहा. काय रे तुला मस्ती काय? उभा राहा उभा राहा के. हॅलो उभा राहा. हा मोटर थांबा की काय म्हणले? हा बोला. मोटरचं काय केलं? 1 मिनिट थोडा इधर चप्पा चालू पाटील आहे का? नहीं काय खाईल काय मला? हमारे भाऊ संग बोलो. मोटर येते मोटर. हेलो हाँ क्या बोल रहे? हाँ हाई स्पीड की मोटर उधर 12 बजे आते हैं घर पहुँच. हाँ अच्छा अभी मोटर भी घर पहुँच होते क्या? हाँ ऑनलाइन मध्ये गावली. अच्छा आणि तुमच्याच कलरची मोटर मागवली मी बी. पानी मारते का भरपूर? नहीं 2 हात पानी मारती. अच्छा देखो अभी मोटर चांगली मिली ना अगले महीने में हाथी मंगाऊंगा सिंह मंगाऊंगा वाघ मंगाऊंगा. हाँ देंगे क्या? ऑनलाइन मिलता है? अच्छा तो फिर भेजो. तुम गांव को भी हिसका दिखाता है मैं. भाऊ त्याला नाव सांगा की तुमचं कोण आहे तुम्ही. गांव में आओ किसी को भी पूछो इंटरनेशनल पुडारी रामबाऊ किधर रहते हैं. गांव लेवल का इंटरनेशनल. अगर महाराष्ट्र में किधर भी पूछो तो घर के आके छोड़ के कोई भी बार का पोरगा भी. अच्छा आ जाओ क्या ना? अच्छा किया लेकिन पाटिल को किसने बताया मोटर हमने लाई उनकी? अभी क्या भाव जाने दो ना. जाने कैसे दो? जाने वो बोलता था ए रोक का ना. ए रोक वो बोलता था ए रोक का ना. मेंबर कशाला बोलवलंय? काय नाही रामभाऊचा फोन आलता मला. या घरी सरप्राईज आहे तुम्हाला. आता म्हणलं बघू काय सरप्राईज देतोय. काय मेंबर तुम्हाला बी राव काय मला गणितच कळत नाही तुमचं. कशाला त्यांच्या दारात जायचंय? अरे आपण कुठल्या संस्कृतीत आहे? कुठल्या महाराष्ट्रात आहे आपण? दुश्मनाच्या घरात जायचं असतं. घरात जायचं नाही. सगळं मला मान्य आहे पण तिथं गेल्यावर त्यांचं तोंड राहत नाही आणि मग कुठंतरी वाद निर्माण होतो आणि मग आपण काही हातात भरू नये काय? अरे आपल्या बी मनगणात तेवढी पावर आहे ना. त्यांच्या घरात जाऊन त्यांचा तमाशा बघणं हे आपलं कसं आहे. पहिल्यापासून चालत आलेली मोडणार नाही. आणि तिथे गेले तरी आपलं आपण सोडायचं नाही. आपलं हे का आपण सोडतो का? नाही तर मग आपल्याला बी कळते कुणाला कसं. बस चला तुम्ही म्हणताय ना कशाला बोलावलंय? सांगते पांढरा माळ केलाय तुझ्या दारात चहा पाणी. बाळू
गेल्या 2 दिवसापासून गावात होणाऱ्या उलाढाली त्या संदर्भात आणि हा वादावर पडदा टाकण्यासाठी सुभाषराव मी तुम्हाला बोलवून घेतलं. 2 दिवसापूर्वी मेंबर आणि चेअरमन आमच्यामध्ये झालेला वाद असेल. काल पाटलांनी मला मोटर दिली नसून दिलेली मोटर हिसकून घेण्याचा प्रकार असेल. काय गोष्टी निंदनीय झाल्या पण त्यावर मार्ग काढण्याचं काम माझ्या पुतण्याने केलं. थोड्याच वेळामध्ये हाय स्पीडची मोटर येत आहे आणि त्याचं पूजन तुमच्या हस्ते होणार. हाय स्पीडची म्हणजे हाय स्पीड देण्यात आहे का काय उचलून? हाय स्पीड म्हणजे 5 एकराव पाणी मार. त्या दिवशी 5 एकराव मोटर टिपका ठेवत नसतो टिपका नदीत आणि रामभाऊच्या शेतात आली मोटर. मोटरीला माहिती आहे मालक कोण आहे. मला तर वाटतं 10 एकराव फवारा फेकल. ते सगळं खरं झालं. आमच्या सगळ्यांच्या हस्ते पूजन करायचंय पण मला तर एकच नारळ दिसतोय. पाटील बलबीम पाटील तुम्ही घरी जावा. तुम्ही घरी जावा का यांनी माझ्या मित्राच्या तिथं भेसवाय आणलेली मोटर काढून नेली एका रात्रीने मेला असतं. कशाला आलाय चांड नारळ फोडायला? अहो छे मी कशाला नेतोय? गाड्यानं नेली सत्यानं. बाळो माझ्या झालेल्या अपमानाचा बदला अशा पद्धतीने घ्यायचा. मान देऊन पान देऊन अक्षरशः लोकांना लाजवायचं. म्हणून हा एकमेव असणारा नारळ पाटलांकडे देणार. नारळ मोटरला फोडायला लावणार. अहो तुम्हाला जरी नसली तरी आम्हाला आहे. अरे वजनदार दिसतंय कणतच आलंय. गणेश की रामभाव जगताप क्या? ये है रामभाव जगताप. किसी को मालूम नहीं. ऐसा कैसा मालूम नहीं? अरे आपको गाँव में किधर भी पूछो. अरे ये मेरी मोटर है. इस घर का मालिक मैं हूँ. इंटरनेशनल पुडारी महाराष्ट्र में किसको भी पूछो इसको क्यों सही लेता है. गाँव छोड़ के किसको भी पूछो. आदमी के सामने काय को मेरा अपमान करता है. तुम्हाराच मोटर तुम्हाराच पैसा है. रामभाऊ काय म्हणताय ते तर ऐका की. अरे पार्सल पे इन्हें का कौन आमिर इनकी तो साइन चाहिए मुझे. नहीं सही मैं करूँगा. मेरा पैसा है. अरे मालक कोण आहे ठरवा ह्यांच्यातच मिळेल नाही. वो उनका पुतनी है. हो गया. तूने इसने फर्स्ट डिलीवरी दी. तुझे बस सीट देता है मैं. हमारी कंपनी दे देती है. इतकं नको. म्हणून भी क्या याद रखे. आमच्या मुळात स्टार्टर असेल शुभ हात लावा उजव्या हाताने. सवासिनीचा हात लागला पाहिजे पहिला. सुभाषराव मला असं वाटतंय मोटर एवढी मोठी असूच शकत नाही. बरोबर. हा स्टार्टर असू शकतो. भाऊ स्टार्टर बिटर सगळं एकातच आहे. पाहिला मला सांगा स्टार्टर एवढा मोठा तर मोटर किती मोठी असेल. नाही कसं असतंय माहितीये का पाटील. आधुनिक टेक्नॉलॉजी. मोठी मोटर वगैरे असं काही नसतं. छोटे छोटे मोटर सुद्धा पाणी भरपूर मारतात ना. 200 किलोमीटर मार काय 200 मीटर मारणारी तसली किती हाय स्पीड. डायरेक्ट कंपनीत मागवले. अरे काय स्पेशल भाऊने फोन केला. रातोरात कंपनीने मोटर फक्त तयार केली आमच्यासाठी. कसं असायचं बाळू. वेल्डिंगच्या मशीनी एवढ्या असायच्या. मोठ्या गाडीत भरून न्याव्या लागायच्या. आता एवढं खोकडं मिळतंय. किती फास्ट काम राहतो तसंही फास्ट मोटर. नारळाचं पूजन करून माझ्या असते. चप्पल बिप्पल काय लक्ष्मी का काय आपली. सॉरी बस का. आणि उजवा हात लाव पहिला. उजवा पाय टाक. पाया पड आधी. पहिल्यांदा चांगलं काम केलं गाडी. पहिल्यांदा भाऊचं नाव घेऊन सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. काय 5 एकर बी जाणार ही मोठी. ऑनलाइन वाले इधर आओ. दूसरे का सामान है चुकून. क्या वही मोटर है. हमारा पार्सल नहीं होगा ये.
यार ऑनलाईन करताना घरची मागवली होती का रानातली टॉयलेटची टाकी काय एकच मिनिट फक्त 200 फूट दूसरे का किसका तो पार्सल आया हमको हमारे इतना बार का मोटर नहीं था बदली झाली रोक तो रोक रोक दिले तो वो हमको क्या तेरे को मालूम नहीं है उधर से कंपनी से ऐसा कैसा तुम्हारा संबंध नाही ना आपण जे वस्तू मागवतो ते कुरिअर ऑफिसला येतात आणि कुरिअर बॉय होता हो पाटील तुम्ही फोडा नारळ काय जरा नारळ फोडा तुम्ही मग मान पाण्यानं मागितला तवा देत गेला ना नारळ आता देता आपण नाही खोटा तुमच्यासारखी टिल्लू मोटर आहे तुम्हीच फोडा आमचं मोटर तुम्ही फोडत नाही हो रामभाऊ आता तुम्हाला वावरात राहू ही लागेल ना JCB लागेल दारू तुंबायला नाळी पडतील मोठ्या काय वाटते भाऊ कदाचित ही मोटर आपण सोडून बघू हीच जर मोटर पेशंटनी पाणी मारतात आपल्याला काय माहित असेल 50 पुढे गेला 50,000ची रक्कम मी ह्याला ट्रान्सफर केली अरे मला वाटलं सुधारला चालतो मी दोघं सुधारे उंडके निघाला ऑनलाईन तुझ्या बापाने खरेदी केली का चोरीच्या बाजारातल्या मोठा खरेदी केलता 50-30 हजार रुपये भाऊनी मला सांगितलं होतं गाणं स्मार्ट वर्क करायचं मी काहीतरी करायला गेलो ना की भाऊ असं मला पहिल्या घासाला मिठाचा खडा लागतो तो ऑनलाईन बुकिंग करताना घरातली मोटर मागवली का रानातली मोटर मागवली आता त्या छोट्याने काय नक्की घोळ केला मला काहीच खबर नाही आवई शेरड मेंढर दोयची मोटर आहे म्हशी दोयची मोटर आहे अण्णांना शेती करतं पाटलांना करतं पैसे घ्यायचं दुकानात जायचं का ऑनलाईन गाण्याच्या विश्वासावर बसला होय तुम्ही बाळासाहेब तोड पिऊ नका रामभाऊला टेन्शन घेऊ नको पैशाचं ही मोटर काय तुला जमत नाही शेत बेसणार नाही माझ्या सुद्धा घरी दारात नळाला पाणी येत नाही हांड्याने भरावं लागते उद्या एखादा आणायची ती आत्ता घेतो ह्यांना देतो 500 रुपये मी 500 30,000ची मोटर आहे ती वडिलां जो मुलकाच्या हे 1,500ला भेटते सांगवीत 30,000 तर किती 30,000 अरे नंदू मुलकाच्या 1,500ला भेटते आता जुनी झाली की ती नवी भेटन तुम्हाला बाळासाहेब अण्णा आता पैसे गेलं ते गेलं बाळासाहेब ही मोटर नेत्याल उद्याच अण्णा तुमच्या माहितीनं दुकानात न्या जावायला आणि मोटर घेऊन द्या पैसे ऐकतात आमचं ऐकतात तुमचं पैसे का आम्ही घालवला तोय वस्तू पाहिल्याशिवाय खरेदीच करायची नसते भाऊ अण्णा मला एक सांगा थांबा ए गाणं बाद झाली तुझी अक्कल किती पाजाळली ती माहिती आहे अक्कल नाही ना ती बोल अहो अक्कल नसू द्या आम्हाला पण अध्यक्ष सांगा रामभाऊला माझ्या ऊस व्यवनं जोडून तुमचा 1.5 एकर ऊस बुजवून घेऊ द्या काय देता येत हा दुश्मन असला ना तर सुखी असावा हे धोरण आहे आपले चालतंय म्हणायचे विरोधक अहो वाटल्यास माझी मोटर तुम्हाला देऊन टाकतो मी तशीच बाय माझ्याकडे जळून जळून तुझ्या कपटी माणसाची मोटर नको जळलेच बाळासाहेब दरवर्षी बियाण्याला ऊस आणतात त्या लागणीला जेवढा ऊस आणतात ना तेवढा सुद्धा ऊस जात नाही पाटील ऐका काय सांगायचंय फार आबरू घालून माणसं देखत आज सगळे लोक वर्गणी करून संपला ना विषय रामभाऊ हे बघा ऊस जळून चाललाय संजय मेंबर म्हणतात राजकारण बाजूला ठेवा स्वतः मोटर द्यायला तयार आहेत माझी मोटर वापरा नाही पाटील तुमची मोटर नको कुठं नको माझ्या तिथनं पाईप जोडून त्यांचा काय ऊस भिजवायचा ना भिजवू द्या त्याचे 4 पैसे येतात नंतर राजकारण माझ्यासाठीच वापरा सुभाषराव तुम्हाला ह्याच्यावर काय सांगायचं अशा चुकीच्या गोष्ट घडल्या नाही पाहिजे ऑनलाईनला कसं असते बाळासाहेब आपल्याला खात्री असते का दुकानात गेल्यावर काय होतं रामभाऊ वस्तू बघायला मिळते वस्तू बघायला मिळते बरं हे ऑनलाईन मोबाईल मध्ये बघतो लगेच पैसे आपण पाठवतो फक्त चित्रावरून आपल्याला कळतं ते मोटर कसली आत खोलून वगैरे किंवा असं उघडून बघतो का आपण असे फसावं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे बी कळतं वस्तू स्वस्त आहे का मजबूत आहे हलकी आहे का भारी आहे ही कळतं ना पाहिल्यावर गाणा नेहमी एक ध्यानात ठेवायचं भोकाचं गावलं म्हणून लगेच पळत सुटायचं नाही आपल्या महाराष्ट्रातली भारतातली मेड इन इंडियाची वस्तू घ्या शेजारच्या दुकानात जा तिथं खरेदी करा काय झालं तर बदलतात आता हे कुणाला तोंड वाजून जोडून घ्यायचं ज्या बाबतीत मी प्रबोधन करतो
तोच किस्सा माझ्या बाबतीत घडतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याला कारणीभूत भले माझा गणा असेल, मी स्वतः असेल, ही मला सुभाषराव चूक कळली. पण ह्याच्या तळाशी पोचलं बी पाहिजे. असं फसवणूक करणाऱ्यांना आपण शिक्षा झाली पाहिजे. अरे फसून पण मोबाईल मध्ये हेच फोटो बघितला असेल. या कार्टने घाल ठेवली अक्कल. मोठा फोटो होता भाऊ मोबाईल मध्ये. अरे मोबाईल मध्ये मोठं दिसतं ते. रामभाऊ, आपण असं ऑनलाईनच्या वस्तू मागवतो, पण गावातल्या आपल्या दुकानदारांनी काय करायचं? आपण जर अशीच ऑनलाईन खरेदी करत राहिलो तर. सुभाषराव ऊस यांनी टी शर्ट मागितला बघून 2200चा टी शर्ट त्याला 300 भेटला. इथं झाला. उद्या तर मला म्हणलं नाही चांगला भेटलाय म्हणून. 1 नंबर टी शर्ट मला गोळा. संजी मेंबर पाणी द्यायला तयार झाले. पाटील पण तुम्ही उद्या घेऊन जा. मोटर घेऊन या बाळासाहेब. ही तुम्हाला उपयोगात मोटर नारळ फोडा. 500 देतो. 500 मोठं घेऊन जा. पाणी भरा बाळासाहेब. मारक्या बायला बघ नको. चप्पल काढा. चप्पल काढा. तुला मोटर नुकी घेऊन जा. फोडणार उभा फुटला. इकडे मागत टाका. संजू मेंबर कधी ना आयुष्यात आमच्याकडून उपकार केला. आम्ही बी एक उपकार करतो. बायको आणि सून गावाला गेली, हाताने चा करून पाचतो. चला चला. बरं झालं. चल बाळू. चला चल कुठं घरी? अरे बाळूच्या घरी पोच कर. चल बाळू. हे नारळ पण माझ्या घरी दे. कालवणाला होईल माझ्या. Thank you.